वाशी में नगरपालिका चुनाव की तैयारी तेज हो गई है। शिवसेना उबाटा के सांसद संजय देशमुख ने आज नगरपालिकाओं के इच्छुक उम्मीदवारों के इंटरव्यू लिए। उन्होंने कहा कि पार्टी महाविकास आघाड़ी के साथ मिलकर ही चुनाव लड़ेगी और वंचित बहुजन आघाड़ी को भी साथ लाने का प्रयत्न किया जाएगा। संजय देशमुख का कहना है कि स्थानीय स्तर पर एकजुट ताकत से ही भाजपा को टक्कर दी जा सकती है। महाविकास आघाडीसोबत यापूर्वीच आमची 10 दिवसापूर्वी बैठक झाली। तिन्ही पक्षाच्या लोकांनी आम्ही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी 100% करणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही। अशा प्रकारच्या आमच्या 2 बैठका झाल्या। आता आम्ही प्रत्येकांना सांगितलं की वार्ड वाईज तुम्ही सर्व लोकांचे फॉर्म घ्या आणि त्याच्यानंतर फायनल यादी आम्ही सर्व मिळून एकत्रित बसून महाविकास आघाडीचाच लढा या ठिकाणी आम्ही वाशिम नगर परिषदमध्ये देणार। कसं राहणार आहे, कोणाची किती जागा राहतील काही ठरलं नाही, असं काही ठरलं नाही। आम्ही तर एवढं प्राधान्य दिलेलं आहे की आम्ही जो उमेदवार निवडून येण्यासारखा आहे, मग आमच्या काँग्रेस पक्षाचा निवडून येणारा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाचा देऊ, राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल त्यांना देऊ आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जर पॉवरफुल असेल तर त्याला प्राधान्य देऊ। आम्ही या ठिकाणी जो काम करणारा व्यक्ती आहे, जो जनतेचे प्रश्न निकाली काढणारा व्यक्ती आहे, त्यालाच आम्ही या ठिकाणी उमेदवार देऊ। अध्यक्षपद कोणाकडे राहणार आहे? नाही, अध्यक्षपद अजून काही असं ठरलेलं नाही अध्यक्षपद कोणाच्या बाबतीत, परंतु अध्यक्ष यापूर्वीचा अध्यक्ष आमचाच असल्यामुळं अध्यक्षपद आम्हीच मागणार आहे। वाशिम जिल्ह्याच्या कोणत्या नगरपालिकेसाठी प्रमुख नगराध्यक्षपदासाठी दावेदारातून काही मागणी केली आहे का? नाही, तशी काही मागणी झालेली नाही, कारण सर्वांना माहीत आहे की या जिल्ह्याची किती कोणाची किती ताकद आहे हे सर्वांना सर्व ठिकाणी माहीत आहे। म्हणून त्या पद्धतीनं सामोपचारानंच असं काही नाही, काही अग्रेसिव्ह भूमिका कोणाची नाही। तिन्ही पक्षाची मिळून आम्ही हे करणार आहोत। आम्ही सुद्धा वंचित आघाडीने सुद्धा आग्रह केलेला आहे की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि आपण या ठिकाणी सेक्युलर लोक सर्व मंडळी सोबत एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कसं पराभूत करता येईल याच्यासाठी सर्वांनाच आम्ही आवाहन करणार आहे। कोणत्याही पक्षाचे मंडळी, इतर पक्षांची जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे, बाकीच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना सोबत घेऊन जसं आम्ही लोकसभा